नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पुण्यात एका भोंदू बाबाच्या कारनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मोबाईलमधील छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवणारा आणि मोबाईल कॅमेऱ्यातून खासगी क्षण बघणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे। पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। विविधतेने नटलेल्या जगाच्या मुळाशी एकच तत्व आहे, ते ओळखून वागणे म्हणजे आपलेपणा होय। तो समाजाचा स्थायी भाव आहे। आपलेपणाच्या सूत्रात सगळ्यांना गुंफणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे। माणूस आपलेपणाकडे झुकला तर देवरूप होतो। एकांतामध्ये आत्मसाधना आणि लोकांची सेवा, परोपकाराचे कार्य करणारे आदर्श व्यक्तिमत्व समाजात आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले। गृह विभागाने शुक्रवारी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। यात भारतीय पोलीस सेवेतील 51 IPS अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर 81 राज्य पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत। यात धडाडीच्या पोलीस अधिकारी असलेल्या तेजस्वी सातपुते यांची पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंट म्हणून बदली करण्यात आली आहे, तर नक्षलग्रस्त भागात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी सोमय मुंडे यांची संभाजीनगरवरून पोलीस उपायुक्त पुण्यात बदली करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धडाडीची कामगिरी करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप आटोळे यांची पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी 27 जून रोजी वाराणसी इथं देशातील पहिल्या शास्त्र संग्रहालय आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन झालं। हे संग्रहालय आपल्या प्राचीन ग्रंथाची ज्ञान परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल। वेदांच्या ज्ञानानेच देशाचं रक्षण होईल, तसेच हे संशोधन केंद्र आजच्या तरुणांना सनातनच्या प्राचीन ज्ञान परंपरेशी जोडण्याचं काम करेल, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाराणसी इथं केलंय। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी विभागाच्या आढावा बैठकीनंतर भाजपचे मंत्री अशोक उईके यांनी हिंदी भाषेवरून महत्त्वपूर्ण विधान केलंय। मला हिंदी येत नसल्यामुळे मी फक्त मराठीतच बोलणार, असं त्यांनी स्पष्ट केलंय। राज्यात पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या वादात पार्श्वभूमीवर या विधानातून मंत्री उईके यांनी सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली इथं एक दुःखद घटना घडली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र बाळासो सनगर हे वर्षा पर्यटनासाठी आले असता कावळेसाद दरीत पाय घसरून 300 फूट खोल कोसळले आहेत। दाट धुक्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत असल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली आहे। शनिवार सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आलाय। रेलिंगच्या जवळ असलेला रुमाल काढण्यासाठी पुढे गेल्याने राजेंद्र यांचा पाय घसरल्याचं सांगितलं जात आहे। महायुती सरकारसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी राज्य सरकारने प्राप्तिकर विभागाकडे या अगोदरच अहवाल मागितलाय। मात्र अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या या अहवालासाठी राज्य सरकारने आता प्राप्तिकर विभागासोबत सामंजस्य करार करण्याचे जवळपास निश्चित केलंय। राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात असणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी महागली आहे। प्रकल्पातील बफर आणि कोर झोनमध्ये सफारी करणाऱ्या पर्यटकांना 1000 रुपयांचे अतिरिक्त शुल्क मोजावं लागणार आहे। दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोर क्षेत्रात पर्यटकांसाठी सफारी येत्या 1 जुलैपासून बंद होणार आहे, मात्र बफर झोनमध्ये मान्सून पर्यटन सुरू राहील। महावितरणाकडून वेळोवेळी वीजबिल थकबाकी वसुली मोहीम वेगाने राबवली जाते। वीजबिल वसुली वेळी थकबाकीदार, ग्राहक आणि महावितरणचे कर्मचारी यांच्यात सातत्याने वादविवादाच्या घटना घडतात। यातून थेट कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याइतपत थकबाकीदार ग्राहकांची मजल जाते। वीज चोरी प्रकरणी कारवाईच्या वेळीही हल्ले होतात। यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या, परंतु महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास हल्लेखोरास पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे। अशा घटनात महावितरणाने थेट फौजदारी कारवाई केली आहे। आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबुलायतदार गावकर जमिनींच्या वाटपाचा प्रश्न पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आलाय। प्रत्येक निवडणुकीत राजकीय नेते या जमिनी वाटप करण्याचे आश्वासन देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे शक्तीपीठ महामार्ग गेळे आणि आंबोली येथील काही जमिनीतून जाणार असल्याने या जमिनींचे वाटप न झाल्यास भूसंपादनाची भरपाई सरकार दरबारी जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या दबावापुढे लोटांगण घालत राज्य सरकारने केवळ 15 दिवसातच राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या खेळते भांडवली कर्ज धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतलाय।
नव्या धोरणात साखर मनी मार्जिनची मूळ संकल्पनाच मोडीत काढत राज्य सरकारच्या हमीवर कोणत्याही कारणांसाठी कर्ज घेण्याचे मुक्त द्वार कारखान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे। गोंदिया कोहमारा महामार्गावरील जानाटोला येथील एका शेत शिवारातील एका झाडावर अस्वलाने आसरा घेतला असल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली। महामार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांनाही अस्वल झाडावर बसून असल्याचं आढळलं। या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव वन विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली असून अस्वलीला रेस्क्यू करण्यासाठी मोहीम सुरू आहे। राज्यात आदिवासी बहुल असलेल्या यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, पालघर, नंदुरबार व रायगड या 8 जिल्ह्यात दुसऱ्यांदा जिल्हास्तरीय गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी सुधारित आरक्षण व बिंदू नामावली लवकरच निश्चित होणार आहे। या संदर्भात बुधवार 25 जून रोजी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली आहे। वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। शेतीच्या वादावरून झालेल्या वादात चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केली। त्यानंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या केली। घटनेत मृत झालेल्यांमध्ये साधना सुभाष मोहिजे आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे यांचा समावेश आहे। या दोघांची हत्या महेंद्र मोहिजे या त्यांच्या पुतण्याने केली। पोलीस तपासानुसार गेल्या काही दिवसांपासून महेंद्र आणि नितीन यांच्यामध्ये शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून वाद सुरू होता। गावातील काही जमिनी ठेक्याने लावण्यावरूनही वाद चालला होता। बीडमध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यावरून विविध पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झाले असून बीड बंदची हाक देण्यात आली आहे। याबाबत पोलिसांना निवेदनही देण्यात आलंय। संबंधित घटनेतील आरोपी शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली आहे। भारताची संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड श्रीलंकेत मोठे काम करणार आहे। ही कंपनी कोलंबो डॉकयार्ड PLC मधील भागीदारी घेणार आहे। हा करार 52.96 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 452 कोटी रुपयांचा आहे। भारताच्या सरकारी शिपयार्ड कंपनीने केलेले हे पहिले अधिग्रहण आहे। या कराराच्या माध्यमातून भारताचा हिंद महासागरात प्रभाव वाढेल। चीनसाठी हा करार जोरदार धक्का असणार आहे। बॉम्बस्फोटांसह अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेला कुख्यात दहशतवादी साकिब नाचन याचा मृत्यू झालाय। दिल्लीतील तिहार कारागृहामध्ये कैदेत असलेल्या साकिब नाचन याला प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी सफरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिथे ब्रेन स्ट्रोक आल्याने नाचन याचा मृत्यू झालाय। भारत सरकारने बंदी घातलेल्या सिमी या संघटनेचा साकिब नाचन हा माजी प्रमुख होता। तसेच सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलेल्या मुंबई जवळच्या ISISच्या पडघा मॉड्यूलमधील तो प्रमुख आरोपी होता। एक अयशस्वी प्रेम कहाणी या थराला जाऊ शकते ज्याचा कोणी विचारही केला नसेल। त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे चेन्नईतून समोर आलंय। एका युवतीने सहकार्याला अडचणीत आणण्यासाठी असं सायबर जाळ टाकलं ज्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणाही हैराण झाली। रेने जोशिल्दा असं या युवतीचं नाव असून ती एक रोबोटिक्स एक्सपर्ट आहे। एका नामांकित कंपनीत ती कामाला आहे। एकतर्फी प्रेमातून तिने तिचा सहकारी दिविज प्रभाकर याला जेलमध्ये पोहोचवण्याचं षडयंत्र रचलं। तिने दिविजच्या नावाचे बनावट ईमेल ID बनवून देशातील 12 राज्यातील पोलिसांना 21 पेक्षा अधिक बॉम्बची धमकी देणारे ईमेल पाठवले आहेत। मध्य प्रदेशमधील इंदूर येथील एका रिक्षा चालकाने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे थेट अमेरिकेतून भारतात तक्रार आल्याची आणि त्यानंतर पोलिसांनी या रिक्षा चालकाला अटक केल्याची घटना समोर आली आहे। इंदूर येथील 60 वर्षीय रिक्षा चालकाला मध्य प्रदेशच्या सायबर सेलने चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात अटक केली आहे। आरोपी रिक्षा चालकाचं नाव इर्शाद असं असून तो खरजाना येथील रहिवासी आहे। त्याच्यावर अल्पवयीन मुलांचा अश्लील व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप करण्यात आलाय। उत्तर प्रदेशातून हैराण करणारी घटना समोर आली आहे। विवाहितेला PUBG गेमचं व्यसन जडलं होतं। तिने आपल्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली। एवढंच नाही तर तिचे दुसऱ्याशी प्रेम संबंधही जोडले होते, ज्याच्यासाठी तिने आपले घरदार सोडून दिले। पोटच्या मुलाचाही विचार केला नाही। शहर कोतवाली परिसरातील भटीपुरामधून ही घटना उघडकीस आली आहे। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 13 सैनिक ठार झाले आहेत। तसेच या हल्ल्यात 10 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत। तसेच या हल्ल्यात 19 नागरिकही जखमी झाले आहेत। या हल्ल्याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितलंय, एका हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी ताफ्यावर आदळवले, त्यामुळे मोठा स्फोट झाला। या स्फोटात 13 सैनिकांचा मृत्यू झाला, 10 सैनिक आणि 19 नागरिक जखमी झाले आहेत। त्याचबरोबर काही घरांचंही नुकसान झाले। चीनने जगाला पुन्हा एकदा हादरवून सोडले, यावेळी आपल्या नखांपेक्षा लहान असलेल्या ड्रोनसह।
दिसायला माफक डास पण ताकद मोठी। चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीने हा 0.6 सेंटीमीटरचा बायोनिक रोबोट विकसित केला असून नुकताच CCTV 7 मिलिटरी चॅनलवर दाखवण्यात आलाय। या छोट्याशा ड्रोनमध्ये स्पाय कॅमेरा, सेन्सर्स, पॉवर युनिट आणि संपूर्ण इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट म्हणजे संपूर्ण सिक्रेट ऑपरेशन सेटअप दडलेले आहे। अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने इराणसोबत एक नवा करार करण्याची योजना आखली आहे। यात इराणला 30 अब्ज डॉलर्सची मदत, निर्बंधांमध्ये सवलत आणि गोठवण्यात आलेली अब्जावधी डॉलर्सची रक्कम मुक्त करण्याची ऑफर आहे। अमेरिकेने नुकतेच इराणच्या अणु केंद्रावर हल्ले केले होते। इराणच्या 3 अणु केंद्रांना लक्ष्य करण्यात आले। या कारवाईने इराणचा अणु कार्यक्रम उद्ध्वस्त झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। मराठीवरून राज्यभरात मराठी भाषक ठाम भूमिका घेत असताना शुक्रवारी पुण्यात भाषा सल्लागार समितीच्या बैठकीतही हिंदीसह कोणतीही तिसरी भाषा 5वी पर्यंत शिकवली जाऊ नये हा ठराव मंजूर करण्यात आला। या बैठकीसाठी भाषा सल्लागार समितीच्या सदस्यांसह मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी उपस्थित होते। राज्यातील 4 वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, पदवी अभ्यासक्रम प्रथम वर्ष तसेच 5 वर्षे मुदतीच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, एकात्मिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला 28 जून पासून सुरुवात होणार आहे। सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार 28 जून ते 8 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असून 17 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे। दरम्यान MBA MCA ची ही प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत। यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत पदवी स्तरावरील तृतीय वर्ष बीकॉम फायनान्शियल मार्केट, बँकिंग अँड इन्शुरन्स, अकाउंटिंग अँड फायनान्स, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट आणि BMS सत्र 5 च्या परीक्षा 7 ऑक्टोबर 2025 पासून आयोजित केल्या जाणार आहेत। सॅमसंग आपला पहिला ट्रायफोल्ड स्मार्टफोन लवकरच सादर करण्याची शक्यता आहे। गॅलेक्सी Z फोल्ड 7 आणि गॅलेक्सी Z फ्लिप 7 सोबत 9 जुलै रोजी होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये हा फोन सादर होऊ शकतो अशी माहिती एका टिप्स्टरने दिली आहे। सॅमसंग फोल्डेबल फोन सोबत गॅलेक्सी वॉच 8 मालिका देखील याच इव्हेंटमध्ये लॉन्च करू शकते। अदानी ग्रुप हा साल 2025 चा सर्वात वेगाने वाढणारा भारतीय ब्रँड ठरलाय। अदानी ब्रँडचे मूल्य गेल्या वर्षीच्या 3.55 अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा सुमारे 80% वाढून यावर्षी 6.46 अब्ज डॉलर झाले आहे। ही वाढ 2.91 अब्ज डॉलर इतकी आहे। ही माहिती जगातल्या सर्वात मोठ्या लंडन स्थित ब्रँड फायनान्स या ब्रँड व्हॅल्यूचे निरीक्षण करणाऱ्या कन्सल्टन्सीने जाहीर केली आहे। प्राईम व्हिडिओनं द फॅमिली मॅन 3 चा टीजर प्रदर्शित केलाय। या टीजरची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत। या टीजरमध्ये वेब सिरीज मधील कथेची झलक दाखवण्यात आली आहे। द फॅमिली मॅनच्या या नवीन सीझनचे लेखन राज DK आणि सुमन कुमार यांनी केलंय तर संवाद सुमित अरोरा यांनी लिहिले आहेत। ही वेब सिरीज राज आणि DK दिग्दर्शित करतायत। तसेच यावेळी सुमन कुमार आणि तुषार सेठ यांनीही दिग्दर्शनात त्यांच्याबरोबर काम केलंय। यावेळी मनोज वाजपेयी, जयदीप अहलावत आणि निमृत कौर या 2 नवीन धोकादायक शत्रूंशी सामना करताना दिसणार आहेत। पराभवानंतर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने मोठा निर्णय घेतलाय। नजमुलने कसोटी कर्णधार पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। भयसंघातील पहिला सामना हा गॉलमध्ये झाला। नजमुलने या सामन्यातील दोन्ही डावात शतक करत धमाका केला, मात्र नजमुल दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला। तसेच इतर फलंदाजही अपयशी ठरले। बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दुसऱ्या कसोटीत शतकही करता आलं नाहीये। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।